हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आता नवरात्र उत्सव जवळच आलेले आहे, त्यामुळे आता प्रत्येक आता देव वगैरे बसणार, घट वगैरे बसणार। तर प्रत्येक जण असे देवीची पूजा करतात कलशला वगैरे। इथं माझ्याकडे तांब्याचा कलश आहे, पण तो आता वरती ठेवला आहे, त्याच्यामुळे मी घेतलेला नाही। तर इथं मी छोटंसं तांब्या घेतलेला आहे आणि त्याच्याखाली एक डबा घेतला आहे, कारण मी जी साडी शिवलेली आहे ती हाईटला जास्त झालेली। जर तुम्हाला तो देवीचा चेहऱ्याचा फोटो आहे तर तो तुम्हाला नारळाला बांधून घ्यायचा आहे असं व्यवस्थित। तर मी अशा प्रकारे बांधून घेतले। जर का तुम्हाला हाईटला जास्त करायची असेल देवी तर थोडंसं स्टँड ठेवलं तरी चालेल खाली, किंवा मग डबा वगैरे ठेवायचं, त्याच्यामध्ये धान्य भरायचं। मी तर काही भरलेलं नाही, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी इथं हे केलेलं आहे। तर एक डबा घ्यायचा, त्याच्यावरती धान्य ठेवायचं आणि त्याच्यावरती जो कलश आहे तो ठेवला तरी चालेल, आणि नारळ घेऊन त्याला मूर्ती आहे ती अशी चेहऱ्याची मूर्ती आहे ती बांधून घ्यायची आणि मस्तपैकी असे दागिने वगैरे घालून सजवायचं। तर ही माझ्या मावस सासूबाईंनी त्यांना पाहिजे होती साडी, तर त्यांच्यासाठी मी शिवते। माझ्यासाठी अगोदर शिवून ठेवलेली, ते बघूनच त्यांनी सांगितलं होतं की मला पण अशी एक साडी शिवून दे। तर बरेच दिवस झाले त्यांनी ब्लाऊज पीस वगैरे दिलं होतं, तर शिवायचं काही झालं नाही। तर आता हे शिवून देते मी, कारण त्या म्हटले की नवरात्र उत्सव जवळ आलेला आहे, देवीची स्थापना वगैरे करायची आहे, तर ते लवकर पटकन, तर त्यांच्यासाठी हे शिवते मी। तर अशा प्रकारे लाल कलरचं ब्लाऊज पीस घेतलेलं आहे आणि त्याच्यापासून अशी मस्तपैकी साडी शिवणार आहे आता। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कसा झाला आहे ते सांगायला कमेंट करून अजिबात विसरू नका। तर कलशला साडी शिवण्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही, फक्त 5 मिनिटांमध्ये शिवून होते। फक्त जरीचं ब्लाऊज वगैरे असेल तर खूप छान दिसते, तर इथं मी जरीचंच घेतलेलं आहे। लेस वगैरे लावून खूप छान असं साडी शिवलेली आहे। तर हाईटला काही कमी जास्त झाली तर आपण त्याची हाईट बरोबर करू शकतो, किंवा स्टँड वगैरे ठेवून त्याच्यावरती कलश ठेवून अशा प्रकारे आपण हे देवीसाठी आपण व्यवस्थित डेकोरेशन करू शकतो। तर अशा प्रकारे मी इथे साडी शिवून घेते। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका। तर आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा लक्ष्मीची पूजा वगैरे करतो, देवी वगैरे असं बसवतो तांब्यावरती। तर अशा प्रकारची साडी शिवून ठेवली की वेगवेगळ्या प्रकारच्या 1-2-3 साड्या शिवून ठेवायच्या, प्रत्येक वेळेस वेगवेगळं डेकोरेशन होतं। तर मस्तपैकी आता ही साडी शिवते मी। चला तर मस्तपैकी मी अशा प्रकारची साडी शिवून घेते, तुम्हीही अशा प्रकारची साडी नक्कीच ट्राय करा। खूप सोपी आणि खूप पटकन होणारी अशी ही साडी आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका।